पाळी नियमित येत नाहीये. कधी-कधी 3 ते 4 महिन्यांचा गॅप पडतो, तर कधी-कधी पाळी येऊन गेल्यानंतर लगेचच 10व्या दिवशी पाळी येते. असं होतंय का? चेहऱ्यावर खूप केस आलेत आणि फोड देखील आलेत. तसेच केस गळती देखील खूप होतीये. कमरेचा घेर जरा जास्तच वाढलेला दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूड स्विंग्स. बापरे! ते तर न विचारलेलंच बरं, नाही का? लगेचच राग येतो, तर कधी-कधी दिवसभर नुसतं बेडवर पडून राहावंसं वाटतं. हे सगळं नॉर्मल आहे का? तर अजिबात नाही. ही सगळी लक्षणं पीसीओडीची असू शकतात. हा काही गंभीर आजार आहे का? पीसीओडीला लवकर बरं केलं नाही, तर भविष्यात येणाऱ्या दिवसांमध्ये काय-काय धोके निर्माण होऊ शकतात, याला बरं कसं करायचं आणि आपली सगळ्यात महाग असलेली संपत्ती म्हणजे ते आपलं शरीर, ते कसं सांभाळायचं, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते. स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द किरण शो. एका दिवशी माझी एक मैत्रीण मला अचानक भेटायला आली. तिचा चेहरा जरा पडलेलाच दिसत होता. मी ते नोटीस केलं. काय झालं म्हणून मी तिला विचारलं आणि ती कदाचित माझ्या याच प्रश्नाची वाट पाहत होती की काय, असं मला लगेचच जाणवलं. कारण तिचं रिएक्शनच तशा प्रकारचं होतं. ती लगेचच भडाभडा बोलायला लागली. "काय काय सांगू किरण?" अशी तिची एकंदरीत सुरुवात होती. पुढे ती म्हणाली, की "मला 3 महिन्यांपासून पिरियड्सच आलेले नाहीयेत यार. ओटीपोट दुखतंय, कधी-कधी क्रॅम्प्स येतायत आणि पाळी काही येत नाही. प्रेग्नंट असल्यासारखं ओटीपोट दिसायला लागलेलं आहे. चिडचिड होतीये. मागच्या 2 वर्षांपासून असंच काय ते सुरू आहे. वजन वारंवार वाढतंय, चेहरा खराब होत चाललेला आहे, केस गळती होतीये, मूड स्विंग्स होताय, काय करावं समजत नाहीये." असं भरपूर तिने मला सांगितलं. मग तिला माझा स्वतःचा अनुभव सांगितला, की मलाही या सगळ्यांमधून जावं लागलेलं आहे. मी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा देखील कोर्स केलेला आहे, हे पण मी तिला सांगितलं. पण त्यावेळी त्या ज्या गोळ्या मी घेतल्या होत्या कॉन्ट्रासेप्टिव्हज, त्यांनी माझं वजन अधिकच वाढलं. गोळ्या सुरू होत्या तेव्हाच पाळी यायची आणि मग पहिले पाढे 55. असो. या सगळ्यात आधी हे समजून आपण घ्यायला पाहिजे, की पीसीओडी नेमका का होतो? पीसीओडीचा लाँग फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम देखील म्हणतात. इथे मला महत्त्वाचा गैरसमज दूर करायचा आहे, की तो म्हणजे पीसीओडी काय वंध्यत्व देणारा आजार नाहीये. पीसीओडी हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे होतो. यामध्ये महिलांमध्ये जो मेल हॉर्मोन असतो, त्याचं प्रमाण अधिक होतं आणि त्यामुळे अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज जे बाहेर पडतात दर महिन्याला, त्यांना बाहेर पडण्यास अडचण निर्माण होते आणि त्यामुळे पाळी वेळेवर येत नाही. असं काही प्रमाणात वजन कमी केल्यावर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या प्रॉब्लेम्स आहेत, त्या आपण दूर करू शकतो. मला जेव्हा हा त्रास सुरू झाला होता, माझे तेव्हाचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवतीये. या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. आणि आता मी तुम्हाला एक घटना सांगते. मी ग्रॅज्युएशनला असताना एका प्रोजेक्टसाठी मला अँकरिंग करायची होती. त्यावेळी माझा चेहरा खराब असल्यामुळं, खूप सारे पिंपल्स असल्यामुळं त्याची संधी मला देण्यात नाही आली. तेव्हा मला ती गोष्ट खूप जास्त मनाला लागली आणि मग मी माझ्या तब्येतीची खूप काळजी घेणार असं मी ठामपणे त्याच क्षणाला ठरवलं होतं. मग माझ्याकडे खूप सगळ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या खाल्ल्यानंतर, ट्रीटमेंट्स घेतल्यानंतर आयुर्वेदिक हा एकमेव उपाय माझ्यासमोर उरलेला होता. तेव्हा मी डॉक्टर विशाल अरगडे यांच्याशी लॉकडाऊनमध्ये संपर्क साधला. तेव्हा मला त्यांनी जे काही सांगितलं ते मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्यापूर्वी मला हे सांगायचं आहे, की प्रत्येकाची पीसीओडीची जी लक्षणं आहेत, ती वेगवेगळी असू शकतात आणि त्यांची ट्रीटमेंट सुद्धा वेगवेगळी असू शकते. कारण मी डॉक्टर नाही म्हणून याची हमी मी तुम्हाला देऊ शकत नाही. मला जी लक्षणं होती त्यानुसार मला डॉक्टरांनी औषधं आणि डाएट प्लॅन दिला होता. त्यामुळे माझ्या डाएटला कुणीही फॉलो करू नका असं मी तुम्हाला सांगेल. मला ज्या डॉक्टरांनी यातून होईल तेवढं लवकरात लवकर बाहेर काढलं, बरं केलं असे डॉक्टर विशाल अरगडे यांचा मी नंबर ऑफ कोर्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिलेलाच आहे. तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. आणि आता माझ्या ट्रीटमेंटकडे येऊयात. मी माझ्या पीसीओडीची ट्रीटमेंट केली, तेव्हा डॉक्टरांनी माझ्या काही टेस्ट करायला सांगितल्या, ज्यामध्ये संपूर्ण ब्लड रिपोर्ट्स, सोनोग्राफी रिपोर्ट्स, माझं वजन, माझं डाएट, माझी झोपेची वेळ वगैरे एकंदरीत सगळ्या गोष्टींचा समावेश होता. या सगळ्या गोष्टी पाहून मला डॉक्टरांनी काही गोष्टी सांगितल्या. ज्यात सगळ्यात आधी माझं अतिरिक्त वाढलेलं जे 15 किलो वजन होतं,
म्हणजे मी त्यावेळी 65 किलो होते. तेव्हा 65 वरून मला 50 किलो वजन करायचं होतं. हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट होतं. त्यानुसार मला डाएट प्लॅन दिला, ज्यात मला स्प्राउट्स, ज्वारीची भाकरी आणि काही निवडक भाज्या आणि डाळी हेच खायला सांगितलं होतं. लिटरली हेच. मग काय खायचं, यापेक्षा काय खायचं नाही याची लिस्ट जरा मोठी आहे. ज्यामध्ये मला दूध, दुधापासून बनलेले पदार्थ, भात, दही, साखर, जंक फूड, चहा, पॅकेज्ड फूड म्हणजेच कुरकुरे, चिप्स जे काही पॅकेज्ड गोष्टी येतात, ज्यामध्ये मॅगीज देखील आहे. त्यासोबतच आंबवलेले पदार्थ जसं की डोसा, इडली, वडा हे सगळे पदार्थ. फळांमध्ये गोड असलेले पदार्थ जसे की चिकू, आंबा, केळी असे अनेक फळं देखील खाण्यास बंदी घातली होती. लिटरली बंदी घातली होती आणि या सगळ्या गोष्टी मी बंद केल्या देखील होत्या. आता हे सगळं तर माझ्या पीसीओडीच्या लक्षणांनुसार होतं. पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट नक्कीच केली पाहिजे. ती म्हणजे पोषक आहार आणि नियमित व्यायाम आपण केला पाहिजे. तुम्हाला योगा किंवा जिमला जायचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही किमान 1 तासासाठी म्हणजे रोज 1 तासासाठी नियमित चाललं पाहिजे. हे आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. याचा नक्कीच आपल्या तब्येतीवर फायदा होईल. जंक फूड पूर्णपणे आपण थांबवलं पाहिजे. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर झोपलं पाहिजे आणि तरुणांनी तर 8 ते 9 तासांची झोप पूर्ण केलीच पाहिजे. आता सगळ्यांना आणखी एक गंभीर प्रश्न पडतो. तो म्हणजे पीसीओडी असलेल्या मुलींना बाळ होत नाही. म्हणजे वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं असं म्हटलं जातं. पण असं अजिबात नाहीये. काही-काही पेशंट्समध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतात, पण बाळ होणारच नाही असं मुळीच नाहीये. पीसीओडी असलेल्यांना फक्त तब्येतीची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं आणि तोंडाला थोडासा आवर घालणं गरजेचं असतो. हे मात्र खरंय. जेव्हा माझी मैत्रीण मला सांगत होती, तेव्हा हे सगळं मी स्वतः भोगलंय म्हणून मला हे सगळं तुमच्या सोबत शेअर करायची आणि तुम्हाला अलर्ट करण्याची इच्छा झाली. यावेळी मी माझ्या त्या मैत्रिणीला सगळं सांगितलं. माझा जो काही एकंदरीत अनुभव होता, तो मी सगळा तिच्यासोबत शेअर केला. तुमच्यापैकी ज्यांना कोणाला पीसीओडीचा त्रास असेल, तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हेच मी तुम्हाला सांगेल. यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पीसीओडी संदर्भात किंवा इतर आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात जर काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये ते मला नक्की सांगा, जेणेकरून त्या मुद्द्याला अनुसरून मी येणारा पुढचा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत त्या संदर्भात सगळी माहिती पोहोचवू शकेल. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला ज्याची काळजी आहे, त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवायला नक्की विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी द किरण शोला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.